आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवले तर तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होत नाहीत असं कोर्टाने म्हटलंय। न्यायालयाच्या निकालावर दाभोलकर कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे। हत्येमागील मास्टरमाइंडला अद्याप शिक्षा झालेली नाहीये, त्यामुळे त्या सुटका झालेल्यांविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकरांनी म्हटलंय। अफवा पसरवण्यासाठी काँग्रेसने यंत्रणा कामाला लावली अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आणि आपल्या वोट बँकला आरक्षण देण्याचा काँग्रेसचा अजेंडा असून कर्नाटकमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेसने पावलं उचलली आहेत असा हल्लाबोल मोदींनी केला। तिसऱ्या टर्ममध्ये भाजप सरकार आणखी 3 कोटी घरं बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे आणि अजून तुमच्यासाठी खूप काम करायचंय, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, त्यामुळे भाजपला प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मोदींनी केलं। मी महाआरक्षणाचं महायज्ञ करतोय आणि मी जिवंत असेपर्यंत SC, ST, OBCचं आरक्षण कुणाच्या नावावर कुणालाही देऊ देणार नाही असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलंय। तर मी काँग्रेसप्रमाणे मोठ्या घरातून आलेलो नाही, आम्ही आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवलंय असं देखील मोदी म्हणाले। तर मी मंदिरात गेलो तरी काँग्रेसला पोटदुखी होते, मंदिरात जाणं हा देशद्रोह आहे का असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केलाय। तर इंडिया आघाडी देशवासियांच्या आस्थेवर हल्ला करतीये अशी टीका सुद्धा मोदींनी केली आहे। नकली शिवसेनेची मला जिवंत काढण्याची भाषा आहे, पण विरोधक मोदींना कधीच गाडू शकत नाहीत असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। विरोधकांनी जनतेचा विश्वास गमावल्याचं सुद्धा मोदींनी म्हटलंय। नकली राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। तर NDA मध्ये या काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शिंदे अजितदादांसोबत या, सगळी स्वप्न पूर्ण होतील असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवार ठाकरेंना ऑफर दिली आहे। 3 टप्प्यांमधील मतदानानंतर मोदी अस्वस्थ झालेत, अस्वस्थ झाल्यामुळे मोदी अशी विधानं करतायत अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी मोदींच्या ऑफरवर दिली असून आमची विचारधारा महात्मा गांधी आणि नेहरूंची असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामधील भाजप उमेदवार पियुष गोयल यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। तर गोयल यांनी आज बोरिवली पूर्व परिसरामध्ये रोड शो सुद्धा केलाय। यावेळेस मनसेचे नेते नयन कदम, भाजप नेते प्रवीण दरेकर, गोपाल शेट्टी, प्रकाश सुर्वे उपस्थित होते। नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसेंनी भेट घेतल्यानंतर आता शांतिगिरी महाराजांनी सुद्धा भुजबळांची भेट घेतली। शांतिगिरी महाराजांनी भुजबळांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। मोदींच्या 70,000 कोटींच्या आरोपांनंतर आमचा अख्खा पक्ष मोकळा झालाय। कुणाला याबद्दल वाईट वाटलं असेल, पण मला पक्ष फुटल्याचं समाधान आहे। मोदींनी आमचा पक्ष स्वच्छ करून दिलाय असं विधान जयंत पाटलांनी केलं। तर भ्रष्ट लोकांना महाराष्ट्रात आणि देशातील जनताच जागा दाखवेल असे टीकास्त्र जयंत पाटलांनी डागले। उद्धव ठाकरे आज जालना दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत। तर या सभेत ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। पुढचे 2 दिवस राऊत नाशिकमध्ये तळ ठोकून राहणार आहेत आणि राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्या संजय राऊत प्रचार सभा घेणार आहेत। शिरूर लोकसभेच्या रिंगणात अतिशय चुरस निर्माण झालेली असताना अमोल कोल्हे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल, त्यामुळे मी पुढील 5 वर्ष मालिका विश्वातून ब्रेक घेतोय असं कोल्हे यांनी जाहीर केलंय। मनोज जरांगे आरक्षणाचे हिरो आहेत आणि त्यांचे कष्ट, बलिदान, त्याग याविषयी आदर असून असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आणि ज्यांचं सरकार होतं त्यांनी आरक्षण दिलं नाही, भाजपनं पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं असं वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडेंनी केलं। तर कुठल्या उमेदवाराला किती लीड मिळेल हे वेळच सांगेल। श्रीराम पाटील प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला आणि बारामतीमध्ये सुळेंनी केलेलं काम आणि शरद पवारांनी जोडलेली नाती हीच सुळेंच्या विजयाची नांदी असेल असं देखील रोहिणी खडसे यांनी म्हटले।
तर धाराशिवमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। बहुतांश भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील 404 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर एकूण 735 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। अक्षय तृतीये निमित्तानं तुळजाभवानी मातेची पुरातन अलंकार पूजा करण्यात आली। यावेळेस देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय आणि देवीच्या गाभाऱ्यामध्ये आंब्याची आरास करत आकर्षक फुलांनी गाभाऱ्याची सजावट देखील करण्यात आली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी बीडच्या बाजारामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। सणानिमित्तानं बाजारामध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। आंबे खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय।